निवडणुकीमध्ये युती होईल तर त्यांनी सांगितलं तुमच्या तोंडात साखर आणि घी पडतो. ठीक आहे ना. स्थानिक लेवलला एखादी युती झाली असेल तर त्यांच्या पक्षाचा त्यांनी काय निर्णय करायचा हा अधिकार त्यांना आहे. भारतीय जनता पक्षाचा निर्णय करायचा अधिकार देवेंद्रजी आणि आपले रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांना आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय ते करतील. त्यांच्या पक्षात लोडबोड करण्याचा माझा काही अधिकार नाही. पण भारतीय जनता पार्टी मात्र शब्दाला जागते आहे. वचन जे दिलं ते पूर्ण करता आहे. महायुतीमध्ये आम्ही शब्द दिला आहे की महायुतीचे जे पक्ष आमच्यासोबत महायुतीमध्ये असतील कुठलेही मतभेद आणि मनभेद आम्ही होऊ देणार नाही. जरी मैत्रीपूर्ण लढती होतील काही ठिकाणी तरी त्या ठिकाणी कोणताही आक्रोश किंवा मतदारांना त्या ठिकाणी आमच्या मित्रपक्षाबद्दल आम्ही कुठल्याही पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट करणार नाही, आरोप प्रत्यारोप करणार नाही. ज्या ठिकाणी महायुतीचे लोक मित्रपक्षात लढतात त्या ठिकाणी. पण त्यांनी मुरलीधर मोहोळची यादी पहा आणि भाजपची यादी पहा, गुन्हेगारीवर त्यांनी प्रश्नचिन्ह दिले. ठीक आहे, फैसला जनतेच्या कोर्टात आहे. जनतेसमोर आपण गेलो आहे. आता जनतेचा फैसला येऊ द्या. 16 तारखेला निकाल येईलच. जनतेचा फैसला ठरवेल कोण काय नाही आहे. आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या मागे जनमत आहे. मतदार जनताही भाजपाकडे विकासाच्या आशेने बघतायत. मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते या भावनेने जनता आमच्या पाठीशी आहे. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष तर राहीलच, पण महायुती मात्र 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन जिंकेल.